महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आमटेम येथे घरफोडी, 4,80,000चा ऐवज लंपास, नागरिकात भीतीचे वातावरण। पेण तालुक्यातील आमटेम पाचांबेळवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल 4,80,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। काही दिवसांपूर्वी सालिंदे बुर्डी येथे झालेल्या घरफोडीच्या घटनेनंतर पुन्हा चोरीची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी वासंती विश्वनाथ तांबोळी या वाढदिवसासाठी 27 मे रोजी पनवेल येथे गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे लोखंडी कुलूप तोडून घरात प्रवेश केला। त्यानंतर घरातील लोखंडी कपाटाचे ड्रॉवर फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेण्यात आली। चोरीमध्ये 2 तोळ्यांची सोन्याची चैन, 1 तोळ्याचा सोन्याचा हार, सोन्याची नथ आणि 1 लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण 4,80,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे। ही घटना 27 मे रोजी रात्री 11 ते 28 मे रोजी पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक चव्हाण पुढील तपास करत आहेत। वारंवार घडणाऱ्या घरफोडींच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांनी पोलिसांकडे गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत, तृप्ती भोईर, पेण।